नमस्कार, मी सुवर्णा 4च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या बातम्या आपण बघणार आहोत। आमदार रोहित पवारांच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाला भाजपने विरोध केलेला आहे। रोहित पवारांना क्रिकेट खेळू द्या, 5-10 रन्स केल्यावरच त्यांना अध्यक्षपद द्या, असा टोला आमदार गोपीचंद पडळकरांनी लगावलाय। रोहित पवारांना क्रिकेट खेळता येतं का, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। शरद पवार हे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष होते, अजित पवार हे कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आहेत। पवार कुटुंबात क्रीडा संघटनांची अध्यक्षपद कशाला, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी विचारलेला आहे रोहित पवार यांच्या संदर्भात वक्तव्य करताना। या सगळ्या खेळाच्या बाबतीमध्ये पवार हे कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष होते, त्यांनी काय कुस्ती खेळली? अजित पवार हे कबड्डीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी कबड्डी खेळली? सुप्रियाताईकडे मला वाटते खो खोचं अध्यक्षपद आहे, त्यांनी कधी तिथं काय खो खो खेळलाय त्यांनी? रोहित पवार आता क्रिकेटचा अध्यक्ष झाला, ह्यानं कधी क्रिकेट खेळलाय? या रोहित पवाराला एक मॅच खेळायला लावा, तो जर 10-5 रन काढू शकला तर त्याला तिथं ठेवा ना, या सगळ्या वरच्या लेवलला। म्हणजे मी जरी उद्या आलो खेळाच्या बाबतीमध्ये तर हीच कारवाई झाली पाहिजे सगळ्यांच्या बाबतीमध्ये। आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शरद पवारांना डिवचलंय। अवघ्या 3.5 जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेल्या पवारांची आणि त्यांच्या पक्षाची फडणवीसांसोबत राजकीय तुलना करू नका। पवारांपेक्षा फडणवीसांची राजकीय उंची अधिक असल्याचं पडळकरांनी म्हटलंय। 3 अंकी संख्या सुद्धा अजून राष्ट्रवादी काँग्रेसला गाठता आलेली नाही, ती भाजपने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गाठली असंही ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसला 1999 पासून एकदाही आमदारांची संख्या 100 पलीकडे नेता आलेली नाही। शरद पवारांपेक्षा फडणवीसांची उंची अधिक आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये खूप जोरात काम चालू आहे आणि त्यामुळे पवारांची बरोबरी तुम्ही फडणवीस साहेबांच्या बरोबर करू नका। पवारांची 3-3.5 जिल्ह्यातली पार्टी आहे, ह्याच्यावरती व्यवस्थितपणे राज्यातल्या लोकांना समजावून सांगा। पवारांचं उभं आयुष्य गेलं, त्यांना 3 अंकी आकडा पार करता आला नाही, 3 अंकी आकडा पार करता आला नाही। आज त्यांची संख्या किती आहे महाराष्ट्रामध्ये? देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली 122 आमदार आले 2014ला, तुम्ही त्यांची कुठं माप काढत बसताय? बिहार राज्याने नुकतीच जातीनिहाय जनगणना करायला सुरुवात केलेली आहे। याच धर्तीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळांनी पत्र लिहिलंय। नुकतीच बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातीनिहाय जनगणना सुरू झालेली आहे। तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केली आहे, त्यांना राज्याच्या विकासासाठी त्याचा उपयोगच झालेला आहे, फायदाच झालेला आहे। महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना करण्याबाबतची आमची गेल्या कित्येक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे, असं पत्रात छगन भुजबळांनी म्हटलं आहे। भुजबळ साहेबांना हे कळलं पाहिजे की 1960 पासून 2022 पर्यंत या 62 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 50 वर्ष सरकार काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराचं होतं। त्यांनी कधी विचार केला नाही गोष्टीचा। पहिला ओबीसीचा पुळका, ओबीसी बद्दलही जेव्हा जेव्हा ओबीसीच्या विषयाचा निर्णयाचे अधिकार काँग्रेस राष्ट्रवादीकडे आले तेव्हा ते ओबीसीचे मारेकरी ठरले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे। राज्यात सध्या राजकीय दहशतवाद सुरू आहे, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, केवळ व्यक्तिगत टोलेबाजी सुरू आहे, असं नाना पटोले म्हणाले। मध्ये राजकीय टेररिझम जे उभा करण्याचा एक प्रयत्न सुरू झालेला आहे, याच्यासाठी हा जाणीवपूर्वक शब्द वापरला की महाराष्ट्रामध्ये जनतेचे प्रश्न बाजूला आणि व्यक्तिगत आरोपावरच आता महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे, त्याच्यावरच मीडियाचा टीआरपी चाललेला आहे। अशा पद्धतीचं आपण पाहतोय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची कधी परिस्थिती नव्हती। ती परिस्थिती 2014 ते हा जो कोरोनाचा तेवढा काळ सोडला
की आतापर्यंत आपल्याला तेच पाहायला मिळतं आणि म्हणून मी त्याला जाणीवपूर्वक टेररिझम शब्द वापरला. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आणणं सोपं नव्हतं, पण आम्ही हे मिशन यशस्वी करून दाखवलं असं वक्तव्य केलंय मंत्री गिरीश महाजनांनी. एकनाथराव पुढे निघाले, ते पुढे गेले आणि बघता बघता त्यांचं सगळं सैन्य त्यांच्या मागे गेलं. शेवटी जमलं सारं, जुळून आलं, घडून आलं. यामागे चामुंडा मातेचा आशीर्वाद होताच. 17-18 लोक घेऊन बाहेर पडायचं आणि 50 पर्यंत मजल गाठायची, हे काही खूप सोपं नव्हतं. उद्धव ठाकरेंना कंटाळूनच आमदार बाहेर पडले असं गिरीश महाजन म्हणाले. एकनाथरावजी निघालेत, पुढे गेलेत, बघता बघता सगळं सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलं, झालं एकदाच. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जमून आल्यात, घडून आल्यात. आणि या मागे खरं मी सांगेल की चामुंडा मातेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता. हे सोपं नव्हतं, एवढं सोपं नव्हतं. आणि म्हणून अनेक लोकांचे आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी. तर सोपं आहे का एवढं? शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोक बाहेर पडतायत, त्यांना कंटाळून बाहेर पडतात उद्धवजींना, त्यांच्या सरकारला. एक महत्वाची बातमी आहे. उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं आहे. मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा वाघ मेरी सासू असं उर्फी जावेदने म्हटलंय आणि डिवचलंय चित्रा वाघ यांना. उर्फीच्या ट्विटच्या माध्यमातून खोचक टीका चित्रा वाघ यांच्यावर. मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा वाघ मेरी सासू असं उर्फीच्या ट्विटच्या माध्यमातून खोचक टोला लगावलाय चित्रा वाघ यांना. उर्फी काही उत्तर द्यायचं थांबत नाही. तिथे चित्रा वाघ खूप मोठ्या प्रमाणात टीका तिच्यावर करता आहेत आणि आता उर्फी जावेदनं पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलंय. मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा वाघ मेरी सासू असं थेट उर्फी जावेदनं ट्विट केलंय. आता परत याला चित्रा वाघ यांच्याकडून काय उत्तर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे. उर्फी जावेद चित्र विचित्र कपडे घालते, सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होतात. या सगळ्यावरून हा विषय सुरू झाला. भगव्या रंगाची वस्त्र परिधान करून बेशरम रंग या गाण्याचा एक व्हिडिओ तिनं शेअर केला होता. त्यावरूनही प्रचंड गदारोळ उडाला. त्यावर प्रतिक्रिया दिली होती चित्रा वाघ यांनी. अनेकांनी तिच्यावर टीका केलेली होती. उर्फी जावेदनं ट्विट बघा केलंय काय. मेरी डीपी इतनी ढासू, इंग्रजीमध्ये हिंदी टाईप केलंय. मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू. एक प्रकारे उर्फी अशा प्रतिक्रिया देऊन चर्चेत राहण्याचाच प्रयत्न करते, असे आरोप तिच्यावर होत आहेत. निगेटिव्ह पब्लिसिटी सुद्धा पब्लिसिटीच असते आणि त्याच माध्यमातून ती प्रसिद्धी मिळवते असेही तिच्यावर आरोप होत आहेत. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहामध्ये बसवण्यात येणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या निमित्तानं मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 23 जानेवारीला विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहामध्ये बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे. त्या निमित्तानं हे नेते एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचं रितसर निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे ठाकरे हे निमंत्रण स्वीकारणार का याची उत्सुकता आहेच. राज्यातील सत्ता संघर्षानंतर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अद्याप एकदाही एकाच व्यासपीठावर दिसलेले नाहीत. शिंदे, फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष पाहता उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. आमंत्रण तर त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्राचं अनावरण असणार आहे, त्याकरता त्यांना ते आमंत्रण गेलेलं आहे. बातमी महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाबाबतची. राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडतेय. सकाळी 10:30 वाजता कोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे. सध्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आहे.
सत्ता संघर्षाप्रकरणी घटनापीठानं 8 मुद्दे निश्चित केलेत. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावं अशी मागणी सुनावणीत केली होती. त्यामुळे या मागणीवर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यात सध्या सुडाचं राजकारण सुरू आहे. कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेल, कोर्टाकडे आम्ही अपेक्षेने बघतो आहोत. ही घटनेची मोडतोड करून ते सत्तेवर आलेले आहेत. हे सरकार घटनाबाह्य आहे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊतांनी लगावला. आमच्या न्यायालयावरती विश्वास आहे. या सरकारच्या बाबतीत 2 गोष्टी महत्त्वाच्या. शिवसेनेचा न्यायालयावरती आणि घटनेवर विश्वास आहे. आणि ज्यांनी पक्षांतर केलं आहे, ज्यांनी सरकार बनवलं आहे, जे मुख्यमंत्री आहेत, जो त्यांचा गट आहे, त्यांचा विश्वास दिल्लीतील महाशक्तीवर आहे. त्याच्यामुळे महाशक्ती विरुद्ध घटना, महाशक्ती विरुद्ध न्यायालय असा हा सामना आहे. गेल्या 4-5 महिन्यापासून एक घटनाबाह्य सरकार बसलं. ज्या पद्धतीनं पक्षांतर झालंय, ज्या पद्धतीनं पक्ष तोडण्याचा प्रयत्न झाला, ते घटनेच्या कोणत्या नियमात बसतं हा फार मोठा प्रश्न आज देशासमोर निर्माण आहे. अशा प्रकारे घटनेची मोडतोड करून, पक्षांतर कायद्याची मोडतोड करून राज्यात सरकार पाडण्यात आली आणि बसवण्यात आली, तर देशामध्ये घटना अस्तित्वात राहणार नाही. आम्ही या राज्यामध्ये अनेक सत्तांतर होताना पाहिली, पण सत्तांतर होताना, सत्ता जाताना, सत्ता येताना सुद्धा इतक्या प्रकारची कटुता आम्ही कधी अनुभवली नाही. त्याच्यामुळे जर फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे कटुता संपवण्याचं नेतृत्व ते करणार असतील तर त्यांचं स्वागत करेल महाराष्ट्र. नक्कीच महाराष्ट्राला आज जो एक विषयाची उकळी फुटली आहे राजकारणात, ती दूर व्हायला पाहिजे. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही गटात एकमेकांवर कुरघोडी सुरू आहे. नुकत्याच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर संजय राऊतांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नाशिकमधील शिवसैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत हे केवळ शनिवार रविवारी बडगुजर कंपनीचा हिशोब घ्यायला नाशिकला येतात. शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी हा आरोप केला. असेल काही इतर काही घाण शब्द त्यांनी यूज केले, त्याबद्दल मी एवढंच सांगेन की राऊत साहेब, आपण शनिवार रविवार फक्त बडगुजर कंपनीचे हिशोब इथे घ्यायला येतात. बाकी शिवसैनिक कोण ओरिजिनल आहे का आपल्याला माहित नाही. व आपण फक्त शनिवार रविवार एकाच कंपनीकडे यायचं व त्या कंपनीकडून पैसे घेऊन जायचे, एवढंच काम आपण आजपर्यंत केलं आहे. आणि आपल्या स्वागताला सुद्धा नाशिकमध्ये आपल्या स्वागताला राष्ट्रवादीला स्वागत करायला लागतं, कोणी शिवसैनिक आपलं स्वागत करायला येत नाही. याचा सुद्धा आपण एक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आमच्यासारखे शिवसैनिक वाघ हे शिवसेनेत होते म्हणून शिवसेना आजपर्यंत इथपर्यंत आली. राऊतांनी कधी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय? ते फक्त शरद पवारांकडे जाता आणि शिवसेना कशी संपवायची याचं स्क्रिप्ट दररोज घेऊन येता आणि सकाळी 10ला बोलता. ही राऊतांची खरी लायकी. आणि राऊत म्हणता रस्त्यावर तोडू, आम्ही ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत. तुमच्यात धमक असेल तर तुम्ही कधीही आम्हाला सांगा, कुठेही आम्ही शिवसैनिक यायला तयार आहोत. आमच्या मागे आता शिंदे साहेबांची ताकद आहे. तुम्ही कधीही कुठेही सांगा, तोडवातोडवी काय असते हे शिवसैनिक तुम्हाला दाखवून देतील. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. एक अपडेट आहे या प्रकरणामध्ये. शिजान खान प्रकरणी 11 जानेवारीला सुनावणी होणार आहे. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात एक अपडेट आहे. शिजान खान याच्या संदर्भातली सुनावणी आता 11 जानेवारीला होणार आहे. जामीन अर्जासंदर्भातली ही सुनावणी असेल ती 11 जानेवारीला होणार आहे. या प्रकरणासंदर्भातली सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे. चंद्रकांत खैरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यात 17 जानेवारी नंतर सगळ्यात मोठी उलथापालथ होणार असल्याची शक्यता खैरेंनी बोलून दाखवली आहे. शिवसेनेतील आमदार जाणीवपूर्वक फोडले गेल्याचा आरोप चुकीचा असल्याचं खैरेंनी सांगितलंय.
एकनाथ खडसे फुटले तेव्हाही ते तुम्हाला कंटाळलेच होते का, असा सवाल खैरेंनी महाजनांना विचारला. गिरीश महाजनांना माहीत नाही, सगळं चुकीचं आहे. काय आता गिरीश महाजनांच्या विरोधात सुद्धा नाथाभाऊ होते, त्यावेळेस ते BJPत होते. BJPमध्ये नाथाभाऊ त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता पण होते. आता ते त्यांना कंटाळले होते, ते त्यांना कंटाळले, मग ते फुटले आणि ते इकडे गेले. तसं मग हे तर मुद्दामच फोडले गेले. हे जे फोडले गेले हे मुद्दामच फोडले गेलेले आहे. तिथे भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की आपलं राज्य आलं पाहिजे, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी 50 आमदारांच्या साठी मुख्यमंत्रीपद सुद्धा सोडलं. मग हा अपमान करण्याचा कोणाचा, कशाचा? म्हणून गिरीश भाऊंनी समजून घेतलं पाहिजे की आमच्या अजून एकही फुटत नाही. आता हेच 16 लोक जे आहेत, हे 16 लोक हे आता 17 तारखेनंतर काय होणार आहे, हे जे आता होणार आहे सुप्रीम कोर्टातलं, तर त्यावेळेस ते समजून घ्या, मग काय होईल तिथे. मिरजमधल्या पडकाम प्रकरणी आता मिरज तहसीलदारांकडून परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. 2 दिवसांच्या जागेच्या पुराव्याबाबत कागदपत्रे सादर करण्यासाठीची मुदत वहिवाटधारकांना देण्यात आल्याची माहिती वहिवाटधारकांचे वकील अल्लाबख्श काझी यांनी दिली आहे. तर तहसीलदार दगडू कुंभार यांनीही 2 बाजू ऐकून वहिवाटधारकांनी त्यांचे पुरावे सादर करण्याकरता बुधवारपर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे. बुधवारी पुन्हा मिरज तहसीलदारांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. काही जे महत्त्वाचे जे शासकीय कामकाज डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंट आपल्याकडे अवेलेबल झाले नाही आहे. मग माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती केली की आम्हाला 2 दिवसाची मुदत द्या म्हणून. माननीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला 2 दिवसाची मुदत दिल्या. बुधवारी या संदर्भात सुनावणी होणार आहे. बुधवारी या संदर्भाचे मिळकतदारांचे ज्या काही शासकीय कागद असतील या तिथल्या रहिवासी संदर्भात सगळे आम्ही हजर करणार त्या दिवशी. तर एक आज बाब निदर्शनास आली की भरमानंद पडळकर असतील किंवा त्याचे अन्य कोणी त्याचे मिळकतदार असतील यांनी आज गैरहजर राहिलेले आहेत. माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही हीच विनंती केली की या संदर्भात तुम्ही जैसे ते परिस्थिती ठेवू नका, तर ह्या संदर्भात आम्हाला ते काम करण्याची संधी द्या. पंजाबमधील 3 गँगस्टर्सना ताब्यात घेण्यात आलं. कल्याण पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे. कल्याणच्या मोहने भागातून गँगस्टर्स ताब्यात घेण्यात आले. पंजाबमधल्या हत्येच्या आरोपात हे तिघही दोषी आहेत. हे तिघही फरार होते, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. कल्याण पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. हमारे पंजाब के ना सोनू खत्री गैंग है, ये उनके मेंबर हैं. इन्होंने वहाँ पे मर्डर किया था और शूट में जिससे टोटल 6 लोग इन्वॉल्व थे. 3 लोग हमने पकड़ लिए, 3 अभी फरार हैं. अभी वो पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन है. इनकी अरेस्ट से हम इनके गैंग के और मेंबरों को भी पकड़ेंगे. पुण्याच्या शिरूरमधील कवठे येमाई इथं रील स्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षक बेभान होऊन थिरकले. पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी प्रेक्षकांनी गोंधळ घातला. तिची अदाकारी आणि प्रेक्षक बेभान होऊन थिरकले आणि त्याच वेळी हा गोंधळ उडालेला बघायला मिळाला. आता एक धक्कादायक बातमी आहे कुत्र्याच्या हल्ल्याची. एका कुत्र्याने चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केलाय. धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. कुत्र्यानं या चिमुरडीवर हल्ला करून तिच्या गालाचा लचकाच तोडला. तसंच तिला अनेक ठिकाणी चावे देखील घेतलेले आहेत. गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीची प्रकृती नाजूक आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी त्या मुलीला वाचवण्याकरता आलेल्या एका बाईवरही कुत्र्यानं हल्ला केलाय. घरासमोर खेळणाऱ्या मुलीवर या कुत्र्यानं अचानक हल्ला केलेला आहे. या हल्ल्यानं ती ओरडू लागल्यानं परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि कुत्र्याच्या तावडीतून तिला सोडवलं. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या जोशी मठावर मोठं संकट ओढावलंय. इथल्या तब्बल 603 इमारतींना मोठमोठे तडे गेलेत. संपूर्ण जोशी मठ खचत असल्याचं दिसतंय. अशातच हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलंय.
जोशीमठ प्रकरणाची तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिलाय। मंगळवारी नमूद केलेल्या यादीमध्ये प्रकरण समाविष्ट करावं असं CJI DY चंद्रचूड म्हणाले। त्यानंतर सुनावणीवर विचार करू असं सरन्यायाधीशांनी सांगितलं। चेन्नईमध्ये रविवारी राष्ट्रीय कार रेसिंग चॅम्पियनशिप दरम्यान भीषण अपघात घडला। या अपघातात 59 वर्षाचे प्रसिद्ध रेसर KE कुमार यांचा मृत्यू झाला। ही रेसिंग स्पर्धा मद्रास इंटरनॅशनल सर्किट इथं होत होती। शर्यती दरम्यान कुमार यांची कार स्पर्धकाच्या कारला धडकली आणि अनियंत्रित कार ट्रॅकवरून घसरली, कुंपणावर आदळली। KE कुमार यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचला नाही। आता एक मोठी बातमी आहे सेनेगलमधून। 2 बसेसची समोरासमोर धडक झाली आहे। तब्बल 40 जणांचा या धडकेत या अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आहे। या अपघातात 78हून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर सेनेगलमध्ये 3 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय। सेनेगलमधील कॅफ्रिन भागातील ग्निवी या गावात राष्ट्रीय मार्ग क्रमांक 1 वर बसचे टायर पंक्चर झाल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ती बस समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसवर आदळली। चाळीस प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। सेनेगलमधली ही बातमी आहे। 2 बसेसची समोरासमोर धडक झाली आणि भीषण असा अपघात घडला। 78 जण जखमी आहेत, पण 40 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय। 3 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे, पण सेनेगलमधल्या या भीषण अपघातानं सेनेगलवासीय हादरून गेलेले आहेत। चित्रपटाचं शूटिंग डेस्टिनेशन अशी औरंगाबादची नवी ओळख होऊ पाहतीये। वेब सिरीज आणि चित्रपटांच्या शूटिंग करता औरंगाबादचा विचार केला जाऊ लागलाय। त्यामुळे आता औरंगाबादमध्येही लाईट कॅमेरा ॲक्शन अशा कमांड्स ऐकू येऊ लागल्यात। बॉलिवूडचा ओढा औरंगाबादकडे, पर्यटन राजधानी शूटिंगचा धडाका, वेब सिरीज चित्रपटांचं शूटिंग जोरात। औरंगाबादमध्ये आता लाईट कॅमेरा ॲक्शन अशा कमांड ऐकू यायला लागल्या, कारण पर्यटन राजधानी असलेलं औरंगाबाद आता चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी हॉट फेवरेट डेस्टिनेशन झालंय। गेल्या काही दिवसात अनेक वेब सिरीज आणि चित्रपटांचं औरंगाबादमध्ये शूटिंग सुरू झालंय। अजिंठा, वेरूळ लेण्यांसह अनेक शूटिंग स्पॉट औरंगाबादमध्ये आहेत। एवढंच नाही तर औरंगाबाद परिसरात मनुष्यबळ स्वस्त मिळतं, शिवाय सिनेमा निर्मितीचा खर्चही कमी येतो। त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकांची पावलं औरंगाबादकडे वळायला लागली। अजिंठा आहे, वेरूळ आहे, त्यातल्या त्यात औरंगाबाद एअरपोर्ट आहे। औरंगाबाद एअरपोर्टला खूप मागणी आहे आपल्या बॉलिवूडमध्ये, पण इथं वेळ आहे, शूटिंग करायला मिळतं आहे। बाकी मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये शूटिंग करायला वेळ मिळत नाही एअरपोर्टवर, पण एअरपोर्टला पण आम्ही खूप शूटिंग केलेलं आहे याच्या अगोदर, पण आता पण कंटिन्यू 2-3 महिने एअरपोर्टला शूट होणार आहे। अजिंठा वेरूळला शूट होणार आहे, काही सिटीमध्ये शूट होत आहे। मोठमोठे प्रोडक्शन कंपन्या आता याला तयार झालेल्या आहे। चित्रपट तयार करताना तेच लोकेशन्स टाळण्यासाठी मुंबई पुण्याच्या पलीकडे शूटिंग लोकेशन्सचा शोध घेतला जातोय। आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारं शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादची ओळख आता मिनी फिल्म सिटी म्हणून झाली तर नवल वाटू नये। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।